एकच माइंडसेट असतो की कॅपिटल सेव्ह व्हायला पाहिजे. निखिल कामत आणि नितीन कामत तुझे कोड लागतात. बट 10वीच्या एका टीचरने जे माझे लावले 9 ते 3 नंतर लाईफ काय असते? माझ्याकडनं काय चुका झाल्या ते मी लिहून ठेवायचो. ट्रेडर लोकांना कोणी पोरी देतं का? का म्हणतात? लॉस झाल्यावर काय करतो? नमस्कार मंडळी, गादी आणि गप्पाच्या नवीन कोऱ्या करकरीत एपिसोडमध्ये मी अमोक निंबोळकर तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आलेला आहे ऋतुज कामत. ऋतुज एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर आहे. त्याला 5 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आणि त्यांनी MBA इन फायनान्स पण केला आहे आणि आता तो एका प्रॉफिटेबल ट्रेडरच्या जर्नीवर आहे. तर जाणून घेऊयात तीच जर्नी त्याच्याशी गप्पा मारून. तर ऋतुज, तुझी या ट्रेडिंग जर्नीला कशी सुरुवात झाली? सो बेसिकली कोविडमध्ये माझा एक मित्र होता. Okay. असंच फोनवर बोलता बोलता की काय करतोय, कसं काय चालू आहे, म्हटलं काय नाही, बसलोय नेटफ्लिक्स, ॲमेझॉन. तेव्हा तेव्हा सगळे हे तेच होतं. करत होते. तो म्हटला की स्टॉक मार्केटबद्दल काय माहिती आहे का, किंवा इन्व्हेस्टिंग बद्दल याच्याबद्दल. म्हटलं असं काय माहीत नाही. मग त्याने मला सांगितलं की असं असं ट्रेडिंग असतं, इन्व्हेस्टिंग असतं. मग थोडं थोडं हळू त्याच्यासोबत, आता लॉकडाऊन होता म्हणून काय एकमेकांच्या घरी जाता येत नव्हतं. बरोबर आहे. सो आम्ही आमचं फोनवर वगैरे चालू होतं, त्याच्यावरून मग यूट्यूब वगैरे थोडं थोडं करत करत असं आलो इथपर्यंत. ओके, अच्छा. मग म्हणजे लॉकडाऊन झाल्यावर सुरुवात केलं का लॉकडाऊनच्या आधीच? लॉकडाऊनच्या आधी सुरुवात केली होती. ओके. म्हणजे एक आता आय गेस मार्च मध्ये लॉकडाऊन हो लागलं. बरोबर, 21 मार्च का 21 काहीतरीला. मार्च हो, नंतर इथे लॉकडाऊन लागलं. हो, 1 फेब्रुवारी पासून आमचं बोलणं सुरू झालं होतं अच्छा, की की करू काय करू चालू आहे. वगैरे, हो, कसं आहे काय वगैरे. आणि नेमकं सुरुवात केली असं आणि लॉकडाऊन पडलं. सगळेजण स्टॉक मार्केटमध्ये वळत होते नाही का, की लॉकडाऊन लागल्यावर लोकांना काहीच करायला नव्हतं. तर तेव्हा खूप लोकं ट्रॅफिक आलं स्टॉक त्यांना मार्केटमध्ये. वाटलं की आता काही काम नाही, so आपण वळायला लागली पण होती. हो आणि नेमका कोविडचा क्रॅश पण आला. हो, ते सोबतच आलं होतं. त्या ह्याच्यामध्ये लोकांना इन्व्हेस्ट करायचं का नाही करायचं, इथे मोठं लॉकडाऊन नंतर लोक आता इन्व्हेस्ट करायला लागली त्याच्यामध्ये. म्हणजे 2008 नंतर मार्केट आता लॉकडाऊन मध्ये कोविडच्या वेळेस पडलं होतं. हो, तेव्हा नव्हतं पडलं आणि आता रिकवर पण जवळजवळ 30% वगैरे मार्केट आपलं खाली पडलं. बापरे, 30% खूप आहे. खूप आहे ते. मग तेव्हा ज्यांनी आधी इन्व्हेस्ट केले होते त्यांचे तर लागले असतील पूर्ण. ज्यांनी केले ते तर आता परत मार्केटमध्ये आलेच नाही. हार्डली त्याच्यातले 1% लोक अजूनही मार्केट टिकून आहेत. बापरे, मग त्या काळातले इन्व्हेस्ट जे आधी केलं होतं, कारण एवढं पडले त्यामुळे त्यांना सगळं गेलंच असेल त्यांचं ऑलमोस्ट. ट्रेडिंग वाले नाही आले. ओके, पण इन्व्हेस्टर्स जे आहेत, जे बाय द डिप आपण म्हणतो, ती लोक आहेत, त्यांना चांगली ऑपॉर्च्युनिटी होती. अच्छा, तसं. तर मला ना एक खूप असा प्रश्न पडलाय की निखिल कामत आणि नितीन कामत तुझे कोण लागतात? ते आता माझे असे कोणी लागत नाही. बट अनफॉर्च्युनेटली जर लागले असते माझे तर खूप वर गेलो असतो आता. खूपच मजा आली असती. मजा आली असती. पण अनफॉर्च्युनेटली कोण नाहीत माझे. कोणी असे काकाचे, मामाचे, फक्त लांबचे नातेवाईक. बंधू आहे आम्ही. ओके. बाकी असं कोण नाही. आणि आता ट्रेडिंगमुळे ते एक करेक्ट होतंय. आणि आता तो पण पॉडकास्ट करतो, WTF. आपण पण पॉडकास्ट करतो, ते पण एक कनेक्ट होतंय सगळं. ओके, तर आता म्हणजे तू आता रोज बसतो स्क्रीनवर 9 ते 3. तर तू जेव्हा बसतो तर तेव्हा तुझा माइंडसेट काय असतो की आज मला प्रॉफिट झालं पाहिजे किंवा इतके पैसे काढायचे आहेत, असं काही माइंडसेट असतो का तुझा बसताना? माझा एकच माइंडसेट असतो की कॅपिटल सेव्ह व्हायला पाहिजे. ओके, बस. प्रॉफिट नाही झाला तरी चालेल, पण माझा मेन पॉइंट आहे की कॅपिटल, जे काय ट्रेडला लावलेलं कॅपिटल ते सेव्ह व्हायला पाहिजे. ओके. मग आता सध्या म्हणजे किती कॅपिटल किंवा काय कॅपिटल आहे तुझं? जर स्विंग ट्रेडिंगला जर करत असेल तर माझा एका ट्रेडचा कॅपिटल अराउंड 80,000 to 1 lakh मध्ये आहे. ओके, म्हणजे तू असं स्प्लिट केले का की स्विंग ट्रेडिंगला वेगळं, इन्व्हेस्टिंगला वेगळं? इन्व्हेस्टिंगला पोर्टफोलिओ जो काय आहे तो 3-4-5 लाख जो चालू आहे तो. अच्छा, स्विंगला 1 lakh ठेवलेत. आणि इंट्राडे ऑप्शन्स म्हणतो, जे की ऑप्शन्स कमी करतो मी, त्यासाठी पण 1 lakh साईडला ठेवले. ओके, चांगले. म्हणजे हे असं केलं पाहिजे लाईक आपण, म्हणजे डायव्हर्स केलं तुम्ही तर तुम्हाला बरं पडतं. बरोबर आहे. तुम्ही सगळाच पैसा एका जागी लावला तर मग ते कसं होतं, ते तुम्हाला जास्त पैसा दिसतो, जास्त पैसा दिसतो की वाटतं की आता जास्त ट्रेड घेऊ, ओव्हर ट्रेडिंगला सुरुवात होती. म्हणून मग मी ते डायव्हर्स केलं. प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगळी आहे. बरोबर आहे. पण ते म्हणतात ना की सगळे पैसे एकाच बकेटमध्ये टाकले नाही पाहिजे किंवा ते एक म्हण आहे तसं, ते पण नाही केलं पाहिजे. तर ते चांगलं आहे. मग हे तुला कुठून कळालं की आपण असं केलं पाहिजे किंवा
तू तुझं स्वतःचं सेल्फ अनालाइज केलं? लॉसने शिकवलं. लॉसमुळे सगळं शिकलो. काय म्हणजे काय झालं नक्की? काय नाही की मित्राने शिकवलं की स्टॉक मार्केट काय वगैरे वगैरे, पण बरोबर आहे. त्याने हे सांगितलं नाही की ऑप्शन्स मध्ये उतरू नको. सो पहिले सगळे सगळे तिथून सुरुवातच करतात पहिले की डायरेक्ट ऑप्शन्स मध्ये उतरलो. जे काय कॅपिटल होतं 70-80 हजार रुपये, ते पहिल्याच. एक तर माझं टाइम पण चुकला, कोविड मध्ये मी आलो बरोबर, कोविड मध्ये सगळं. आणि त्यातमध्ये मला कॉल ऑप्शन पुट ऑप्शन काही माहित नव्हतं. काही नाही. मार्केट खाली चाललं तरी मी कॉल ऑप्शन घेतलाय. बापरे. सो त्याच्यामध्ये पहिले 2 वर्ष जो काय होता लॉस, तो म्हणजे 2000 जो काय 20-21 बरोबर अख्खा लॉस मध्ये गेलेलो ऑप्शन्स मध्ये पूर्ण. ऑप्शन्स मध्ये. मग तेव्हा तू ठरवलं की आता आपण इकडे तेव्हा शिफ्ट मी पहिलं ठरवलं की ऑप्शन्स मध्ये आपण नॉलेज घेऊन येऊयात. ओके. आणि तेव्हाचा माझा कॅपिटल होता तो ऑप्शनचा फक्त 10-30 हजार रुपये होता, असा एका ट्रेडला. असे ते 10-20 हजार रुपये पहिले घालवले, परत 10-20 हजार रुपये घरनं घेतले, मग वडिलांनी पण दिले, एफडी वगैरे ह्याच्यातले होते ते रिटर्न्स ते दिले. असे घरच्यांनी दिले की तू काय कन्व्हिन्स केलं की घरच्यांनी दिले? कन्व्हिन्स केलं शेवटी. आता कारण घरचे असं लाईक सपोर्ट करणं आणि पैसे देणं, ते पण आता स्टॉक मार्केट ऐकल्यावर सगळे म्हणतात बाबा सट्टा आहे, गॅमलिंग आहे, नको करू. तरी आता गॅमलिंग काय सांगतो, आता जर शिकून आला तर ते गॅमलिंग नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर. विदाउट नॉलेज टू ट्रेड करला तर गॅमलिंग. हो बरोबर. तसं मी पहिलं करत होतो की मला काही माहितच नाही कॉल ऑप्शन काय, पुट ऑप्शन काय, मी येऊन ट्रेड करत होतो, ते बरोबर गॅमलिंगच झालं. हो, काइंड ऑफ म्हणू शकतो आपण. सो बेसिकली एक मेंटर किंवा एक प्रॉपर एज्युकेशन किंवा नॉलेज पाहिजे. बरोबर आहे. सो त्याशिवाय नाहीच जर्नी. नॉलेज घेतल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही पुढे कुठल्याही गोष्टीत, म्हणजे म्हणू शकतो आपण. फक्त ट्रेडिंग असंच नाही, कुठल्याही गोष्टीत. ओके, नाईस. मग तू घरच्यांना काय म्हटलं की मला असे पैसे हवेत, तर काय सांगितलं तू घरच्यांना? आता बेसिकली माझे वडील थोडेफार स्टॉक इन्व्हेस्टिंग करत होते, सो मला त्यांना कन्व्हिन्स करायला एवढा असा काही प्रॉब्लेम अवघड गेला नाही. बरोबर, तो एक फायदा झाला. पण मला त्यांनी सांगितलेलं की हे एकदा वन टाइम आहे, ह्याच्यानंतर गेले बाकी तुझ्यावर बघून घे. ओके, परत कसं कॅपिटल आणायचा काय. मग त्याचे काय झाले? गेले ते ते अख्खे गेले ऑप्शन्स मधून गेले, अख्खे टोटली गेले. ओके. मग त्याचं पुढे बिल्ड कसं केलं तू? पुढचं कॅपिटल लाईक काय करत होतास तू? मग आता घरच्यांचे अकाउंट्स पहिले मी मॅनेज करायला लागलो होतो, म्हणजे मला नॉलेज नव्हतं. ओके. फ्युचर ऑप्शन मध्ये नॉलेज नव्हतं, पण मला स्टॉक मध्ये लॉंग टर्मचं नॉलेज सगळ्यांना ते स्टॉक मध्ये चांगल्या कुठल्या तरी फंड म्हणजे टाटा मोटर्स, हे जे आपण नेहमीच ऐकण्यातल्या कंपनी आहेत त्याच्यामध्ये माहिती आपल्याला वर जाणार आहे. बरोबर आहे. ते मी घेऊन ठेवले होते. मग त्यातलं थोडा काय जो काय प्रॉफिट होईल वगैरे वगैरे असं करत आणलेलं. मग ते डेली करायचं म्हणजे इंट्राडे करायचं का लॉंग टर्म किंवा स्विंग असं? लॉंग टर्मलाच ठेवून दिलेले, म्हणजे 6 महिने 7 महिने मी बघायचोच नाही. बरोबर. आणि तेव्हा थोडा फायदा झाला असेल लॉकडाऊन नंतर, जे मार्केट रिकव्हर झालं. हो, त्यामुळे थोडा फायदा झाला असेल. 2x 3x गेन मिळालाय. ओके, मस्त. अरे वा. तेव्हा केल्यानंतर आता तो 2x 3x खूप झाला. हो बरोबर. आणि सगळं लॉस वगैरे रिकव्हर पण झाला असेल त्याच्या. मग तू पूर्ण शिफ्टच झाला इक्विटी साईडला शिफ्ट मी एकदम डायरेक्ट नाही झालो. ओके. माझं साईड बाय साईड ऑप्शन्स चालू होतं. म्हणजे मला जरी कळलं होतं लॉस होतोय, तरी ते एक ऍडिक्शन त्या ऍडिक्शन मधनं बाहेर पडायला मला जवळजवळ 4 वर्ष लागली. आता कुठेतरी मी त्याच्यामध्ये बाहेर पडलोय. मी करतो पण वीक मधनं हार्डली एकदा किंवा दोनदा एक्सपायरीला वगैरे करतो, नाहीतर मोस्टली मी सेव्हिंग इक्विटी मध्येच चालू आहे. ते थोडं सेफ ऑप्शन आणि लाईक आपल्याला माहिती आहे की जर आपण लॉंग टर्म टिकून राहिलो तर आहे ह्याच्यात पण पैसा असं. म्हणजे आता ट्रेंडिंग मध्ये स्विंग ट्रेडिंग खूप ट्रेंड चालू आहे. हो, म्हणजे कसं असतं की तुझा पैसा एका जागी अडकून राहत नाही. करेक्ट आहे. तुझा पैसा बाहेर पडतो. म्हणजे तू एका स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केला. बेसिकली स्विंग म्हणजे काय की एका स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करून एक हार्डली महिनाभर किंवा वीकभर ठेवायचा असतो. क्विक प्रॉफिट काढायचा, 5-10% काढायचा पर स्टॉक मधून, 5-10% काढायचा आणि इन्व्हेस्ट कर. सो तुझा कॅश फ्लो राहतो, तुला लगेच पैसे दुसऱ्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. करेक्ट आहे. म्हणजे इफ तू इन्व्हेस्ट केले, तुला नाही मिळाले 5%, तुला कळतं पण की नाही या स्टॉक मध्ये तेवढा पोटेन्शियल नाही द्यायला. बरोबर आहे. तू लगेच पैसा बाहेर काढून दुसऱ्या स्टॉक मध्ये लावू शकतो. मग आपण ते आता तू ते आयडेंटिफाय कसं करतो किंवा लोक आयडेंटिफाय कसं करू शकतील की या स्टॉक मध्ये आपण स्विंग ट्रेडिंग साठी इन्व्हेस्ट केलं पाहिजे असं? ते फंडामेंटल्स, टेक्निकल्स, बेसिक काय गोष्टी बघतो आपण असं? सप्लाय अँड डिमांड मी बघतो, आणि व्हॉल्यूमची स्ट्रॅटेजी की व्हॉल्यूम कुठल्या स्टॉक मध्ये जास्त आहे. ओके. म्हणजे जास्त असलं तर घ्यायचा का असं ते अवॉइड करायचा?
त्या स्टॉकच्या चार्ट पॅटर्नवर डिपेंड करतं. ओके, म्हणजे बेसिकली थोडं चार्ट पॅटर्न्स वगैरे सो फॉलो टेक्निकली म्हणजे आता स्विंगमध्ये तसं म्हणलं तर टेक्निकली 70% आहे आणि फंडामेंटली 30%. 30% आहे. ओके, आणि मग ते जर लॉंग टर्म करत असेल तर फंडामेंटल्स लॉंग टर्मला काय फक्त फुल फंडामेंटल, कंपनीचा लॉस किती आहे, कंपनीवर किती लोन आहे, कंपनीचा सेल्स किंवा प्रॉफिट हे कंटिन्युअस वाढतंय का, भले छोटं छोटं असेल पण वाढतंय का. ओके, लॉंग टर्मला फक्त फंडामेंटल. फक्त फंडामेंटल. टेक्निकल म्हणजे आपण कुठल्याही म्हणजे लाईक नाही. कुठल्याही प्राइसला बाय केलं तरी चालू शकतं. चांगले फंडामेंटल स्टॉक हा कधी तू बाय केला आपल्याला माहिती आहे की ते वर जाणार म्हणजे जाणार. बरोबर आहे. पण असं होतं ना की इनिशियली लॉस होतो त्याच्यात पण, मग होऊ शकतो ना ते कधी, तेव्हा की जसं कोविड किंवा मग आता परवा इराण आणि इस्रायलचे वॉर सुरू झालंय, तेव्हा पण 2-3% मार्केट पडलं. मग त्यानंतर इलेक्शनचा रिझल्ट हवा तसा लागला नाही, तेव्हा फक्त होऊ शकतो. उलट तेव्हा इन्व्हेस्टरसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असते की तुम्ही बायचा डिप करू शकता. बरोबर आहे, ती एक स्ट्रॅटर्जी. बाय ऑन डिप, सेल ऑन राईज. सो जे इन्व्हेस्टर आहेत हे कधी पण बघत असतात की कधी मार्केट खाली पडते आणि मला चान्स मिळतो, मी परत तिथे रिइन्व्हेस्ट करेन. पण नॉर्मल रिटेलर तेव्हा विकायला जातात. ज्यांना नॉलेज आहे ते विकतात इथे. बरोबर आहे, ते खूप जरा चुकीचं आहे असं. म्हणजे माहिती नाही लोकांना अजून की तिथे आपण जास्त क्वांटिटी ऍड केले पाहिजे किंवा बाय केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि आता तू म्हटला की इलेक्शनच्या रिझल्टला आता बजेटला पण मार्केट खाली होतं, तसं म्हणजे खूप वॉलटाईल होतं त्या दिवशी. म्हणजे जेव्हा बजेटला फायनान्स मिनिस्टरने जे आपले लॉंग टर्म कॅपिटलच्या ह्याच्यावर जे आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर जे काही टॅक्स वाढवले, तेवढ्या एक 5-10 मिनिटामध्ये जी काही मुवमेंट झाली ती खूप झाली, पण खूप बेकार होती. लाईक एका मिनिटात खूप पडलं होतं. 10 मिनिटात जवळजवळ ते 1% मार्केट पडलं होतं. 10 मिनिटात म्हणजे 2 ज्या कॅन्डल्स पडल्या होत्या अजूनही मला आठवते, त्या खूप घाण पडल्या होत्या. तेव्हा तू करत होता का? बघत नाही. ट्रेडिंग बजेटच्या दिवशी माझं पहिलं बजेट होतं ट्रेडिंग करण्यासाठी, सो मी केलं नाहीये. अच्छा. आणि नेक्स्ट दिवशी पण मी केलं नाही, कारण की मार्केटला ते डायजेस्ट व्हायला 2-3 दिवस लागलेले, की मार्केटनेच ते ऍक्सेप्ट नाही केले की अचानक काय एवढे टॅक्स वाढवले तुम्ही. ओके, म्हणजे हे मार्केटने डायजेस्ट केलं नाही हे म्हणजे नक्की काय? की मार्केट साईडवेज होतं, एका रेंजमध्ये होतं. ओके, त्याला मार्केटला डिरेक्शनच कळले नव्हते की हे जे टॅक्स वाढवले हे बेनिफिट आहे का नाही आहे. ओके, म्हणून तर जे आपल्या निर्मळ मनाच्या ताईंनी जे आपल्या ट्रेडिंगवर टॅक्सेस इम्पोज केलेत, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, त्याच्यावर तुझं ॲज अ ट्रेडर म्हणून काय टेक आहे? ॲज अ ट्रेडर बेनिफिशियल नाही आहे. म्हणजे त्यांना बेनिफिशियल आहे, त्यांना पण आपल्याला नाही आहे. म्हणजे मिडल क्लास लोकांना या बजेटमधनं स्टॉक मार्केटला तर काहीच नाही मिळाले. बरोबर आहे, कारण ऑलरेडी आपण जे चार्जेस भरत असतो त्याच्यात पण काही प्रकारचे टॅक्स इन्क्लुडेड आहेत, तर मग ते परत मग एक्स्ट्रा अजून इन्कमवर आपले टॅक्स भरायचे, ते खूप हे ते इन्व्हेस्टरसाठी तर नाहीच, ट्रेडर तर नाहीच नाही. म्हणजे त्यामुळे आता आपले रिटेल इन्व्हेस्टर्स किंवा ट्रेडर्स जे आहेत ते मार्केटमधनं बाहेर पडण्याचे चान्सेस आहेत. बरोबर आहे, अगदी बरोबर. कारण जोपर्यंत ते इन्व्हेस्ट ट्रेड करून त्यांच्या ह्याच्यात जोपर्यंत टॅक्स कट होणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही, पण एकदा जेव्हा कळेल की आपल्या ह्याच्यातनं आता टॅक्स गेलेला आहे कापून, जो काय 20% जो लावलाय लॉंग टर्मच्या ह्याच्यावर, तेव्हा थोडे बाहेर पडेल असं मला वाटतं मार्केट. बरोबर आहे, लोक मार्केटमधून आता हळूहळू लोक तिकडे फॉरेक्स आणि क्रिप्टोकडे पण शिफ्ट होत आहेत. हो, आता फॉरेक्सला खूप म्हणजे खूप डिमांड, खूपच जास्त डिमांड आहे फॉरेक्सला. म्हणजे माझे मित्र पण मला स्वतःहून सांगतायत की तुझं एवढं इंडियन मार्केटमध्ये आहेस, आता फॉरेक्सला तुझ्यासाठी खूप इझी जाईल, यायला काय हरकत नाही, पण आपले तर इल्लीगल आहे. बरोबर आहे. म्हणजे असे एक्सपिरियन्सवाले माझे मित्र आहेत की ज्यांनी त्या ॲप्समध्ये पैसे टाकले होते, म्हणजे काय म्हणतात डिपॉझिट करून ठेवले होते, ट्रेड पण करत होते फॉरेक्सच्या ॲपमध्ये, आणि गव्हर्नमेंटने ते ॲप बंद केले आणि त्यानंतर त्यांना पैसे कोणी दिले पण नाहीयेत. बापरे. आणि मग ते कंपनीने तर हातवरच केले, देऊ शकत नाही. कंपनी जर डायरेक्ट ॲपच बंद केला, कंपनी म्हणणार की तुमच्या गव्हर्नमेंटने बंद केला, आमचा काही संबंधच नाहीये. त्याचे पैसे ते आहे तसे गेलेले आहेत. पण ते अजून म्हणजे का लिगलाइज वगैरे का, असं काय आहे का त्याच्या मागे रिझन एक आहे की त्यांचं मार्केट 24/7 चालू असतं, मंडे टू फ्रायडे, सो टाइम जास्त मिळतो ट्रेडिंगला. जे 9 to 5 आहेत ते रात्री घरी गेल्यानंतर पण त्या ट्रेड करू शकतात. बरोबर आहे. आणि बेसिकली म्हणजे ते मार्केट कोणी मॅन्युप्युलेट करू शकत नाही. अच्छा. कारण की त्या मार्केटमध्ये आता इंडियन मार्केट हे फक्त
इंडियन लोक ट्रेड करू शकतात NSE BSE मध्ये. करेक्ट. ते मार्केट जपानचं आहे, US आहे, सगळ्याच कंट्रीजचं आहे ना मी. बरोबर आहे. सो तिथं सगळ्या प्रकारची लोक एका जागी येऊन ट्रेड किंवा इन्व्हेस्ट करतात. पण लाईक चांगलं आहे ना ते, की चांगलं आहे, चांगलं नाही असं म्हणू शकत नाही. की जर मार्केट कोण हलवू शकत नाही, जसं आपल्या इथे गॅप अप्स गॅप डाऊन हो. मध्ये होतं. मोस्टली गॅप अप गॅप डाऊन हे स्टॉक्समध्ये खूप कमी होतं, Okay. पण इंडेक्सेसमध्ये जास्त होतं, निफ्टी आणि निफ्टी. पण आता गॅप अप झालं, ज्याने कॉल घेऊन ठेवला तो प्रॉफिटेबल, ज्याने आहे. पुढे घेतलाय तो लॉसमध्ये. बरोबर आहे. सो गॅप अप गॅप डाऊन हे कोणी प्रेडिक्टच करू शकत नाही की कधी काय होऊ शकतं. सो ते फक्त त्यांनाच माहिती आहे की आपण घेतलंय, मला माहिती आहे की आता उद्या गॅप अप होऊ शकतं. तेच ना, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, म्हणजे हेज फंड मॅनेजर्स वगैरे जे आहेत ओके, तेच करू शकतात, किंवा म्युच्युअल फंड वाले लोक तेच गॅप अप गॅप डाऊन करू शकतात. रिटेल इन्व्हेस्टर करू शकत नाही. करू शकत किती पण, म्हणजे किती पण एकत्र आले तरी करू शकत, एवढा पैसाच नाही ना. आपलं मार्केट तेच सगळे चालवतात आता. बरोबर तसं म्हणलं तर. पण ते आपल्या हातात काहीच नाही, म्हणजे टॅक्स पण ठेवलं, टॅक्स पण लावले, आपण मार्केटमध्ये काही म्हणजे करूच नाही शकत. म्हणजे करायचं काय आपण? काही नाही. आपण आता त्यांचं असं म्हणणं आहे की रिटेल इन्व्हेस्टर वाल्यांनी मार्केटमधून सोडून द्यावं. असं पण म्हणतात की या आपण आणि सोडा, पण असं काही फेवरेबल नाहीच ठेवलं आपल्यासाठी. त्यांचं म्हणणं, आता फायनान्स मिनिस्टरचं म्हणणं आहे की फ्युचर ऑप्शन हे रिटेलसाठी बनलंच नाही. बापरे. त्यांच्या आता रिसेंट एका काय पॉडकास्ट काहीतरी होतं, त्याच्यामध्ये ते म्हणले होते की हे आपल्यासाठी नाहीच आहे. बापरे. रिटेल इन्व्हेस्टरसाठी नाही. आणि सगळे रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे पूर्ण त्याच्यात फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये घुसतायत पूर्ण फुल का. तर आता मध्ये एक सांगतो, म्हणजे एक झिरोदा सारखं एक सेम ऍप बनला होता. हो बरोबर आहे, माहिती. त्याच्यात तुम्ही फक्त तुमची एंट्री प्राइस टाकायची, एक्झिट प्राइस टाकून द्यायची प्राइस, तुम्हाला हवा तेवढा प्रॉफिट मिळतो दिसायला डॅशबोर्डवर दिसायला. मग ते लोक काय करायचे, जे इन्फ्लुएन्सर्स होते फायनान्सवाले, ओके, ते डायरेक्ट रील मध्ये सुरू करायचे, टाकून दाखवायचे प्रॉफिट की मला एवढा प्रॉफिट झाला, हे झाला. आणि हे एका माणसाने नितीन कामतला बहुतेक ट्विटरवर सांगितलं, तेव्हा त्याला कळलं की हा असा असा आपल्यासारखा सेम ऍप बनलेला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांना पण लाईक आयडिया नव्हती. मग त्यांना जेव्हा कळलं त्यांनी तो ऍप डिलीट करायला लावला. ओके. सो अशा लोकांमुळे पण जे लोक इन्फ्लुएन्स होतात ते येतात, म्हणून त्या आपल्या फायनान्स मिनिस्टर हे थांबवायचे. अच्छा, म्हणून टॅक्स वाढवतात का? सो त्यांच्याकडे आता पण त्यांनी लॉंग टर्म वर टॅक्स वाढवला ना, लाईक ते एक चुकीचं केलं. लाईक ह्याच्यात फ्युचर ऑप्शन्स वर काही करू शकले असते, मे बी टॅक्स वाढवणं किंवा म्हणून नावाचा असतो तो त्यांनी एक पण पॉइंट मध्ये वाढवलाय फक्त. बापरे, तो पॉइंट मध्ये वाढवला आणि हा 5-10% पण तो पॉइंट मध्ये पण खूप फरक पडतो. अच्छा, पण तो फरक आपल्या लोकांना पडतो, ते हेज फंड्स वगैरे जे मोठेवाले FIS DIS यांना नाही पडत. ओके. आता तू म्हटलं की काही इन्फ्लुएन्सर्स आहेत ते असं फेक स्क्रीनशॉट वगैरे दाखवतात. तर त्याच्याबद्दल अजून मी बरंच बघितलं रिसर्च करताना पण, की बरेच जे ट्रेडर होते ते सगळेजण असे दुबईला दिसत होते मला गेलेले. त्याचा नक्की काय विषय, त्याचा काय गफला आहे काय? हा एक स्कॅम म्हणता येईल का नाही म्हणता येईल आपल्याला माहित नाही. ओके. आता ज्या लोकांना ते हर्ट होईल त्यांना ते हर्ट होईल, सो आपण काय करू शकत नाही. बट एक सांगतो की आता ब्रोकर्स आहेत आपले खूप, जसं की धन, झिरोदा, ग्रो, असे खूप ब्रोकर्स आहेत. तर ते कसं असतं की ते ब्रोकर्स तुम्हाला आता कुठला तरी एखादा इन्फ्लुएन्सर बघतात, ओके, की ज्याचा सोशल मीडियावर रीच खूप आहे, त्या लोकांना ते सांगतात की तुम्ही आम्हाला प्रमोट करा. अच्छा. त्यांना टार्गेट दिलेलं असतं की तुम्ही आमच्याकडे XYZ नंबरचे क्लायंट्स आणून द्या. म्हणजे आपले रिटेल ट्रेडर्स, की कोणी असू दे, की बाबा 500 क्लायंट्स आणले, 1000 क्लायंट्स आणले, 2000 क्लायंट्स आणले, त्याच्या रेफरल लिंक थ्रू. हो, म्हणजे युट्यूबर म्हणतात की खाली लिंक आहे, प्रत्येकाला दिलेलं असतं की तुम्ही माझ्या माझ्या लिंकने अकाउंट ओपन करा वगैरे वगैरे वगैरे. सो मग एकदा त्यांचा टार्गेट हिट झाला की मग आता प्रत्येक ब्रोकरचे काय काय वेगळे असतात, की आता काही ब्रोकर काय करतात की अशा लोकांना मग एक दुबई ट्रिप स्पॉन्सर करतात. अच्छा, सो हे सगळे ऑलमोस्ट 100%पैकी 90% लोक ही असे हातनं गेलेत दुबईला. मग हे काय करतात की एकदा दुबईला जातात, तिथं जाऊन अशा भरपूर साऱ्या रील्स वगैरे आधी शूट करून ठेवतात. त्यांना काय लोकांना ट्रेडिंग येत असेल, नसेल असं पण म्हणत नाही, काय जेन्युइन पण असतील. ओके. मग ते तिथं ट्रेडिंग करतात, मग त्याचे व्हिडिओ वगैरे दाखवतात, मला एवढा प्रॉफिट झाला, हे झाला, ते झाला, बुर्ज खलिफा वगैरे. पण मग ते असे लोक इन्फ्लुएन्स होतात की जे लोक
जस्ट 10वी पास झाली आहेत, बरोबर. मग ती बघतात इंस्टाग्रामवर, अरे हे करू शकत आपण करू शकत नाही, पण त्याच्या मागची हम्म. स्टोरी त्यांना काही माहितच नाही. बरोबर. मग अशी लोक येतात, मग त्यांचा लॉस होतो. हम्म. म्हणून आता आपण डॅशबोर्ड कुठलाही उघडला, कुठल्याही ब्रोकरचा, 010 धनग्रो, तर पहिला हल्ली येतो मेसेज की हो 10 लोकांपैकी 9 लोक हे फ्युचर ऑप्शन्समध्ये आतापर्यंत फेल झाली. एकच जो माणूस आहे तो चाललाय. आणि आता तेच की ह्या लोकांना, अशा लोकांनी विदाऊट नॉलेज ह्याच्यामध्ये एंटर करायलाच नाही पाहिजे, आणि ते पण कमी कॅपिटलने. सो बेसिकली फ्युचर ऑप्शन्सला जर यायचं असेल कोणाला ट्रेड करायचं, तर तुम्हाला खिशात 5 लाख असे पाहिजे की जे गेले तरी चालतील. शिकण्यासाठी फक्त 5 लाख गेले तरी चालतील. त्याच्याकडनं काही अपेक्षाच करायची नाही त्या 5 लाख नाही. म्हणजे मार्केट असं आहे की तुला पैसे तुझ्याकडनं पहिलं काढून घेतं आणि तुला नंतर ते रिवॉर्ड करतं. ओके. त्याला टाइम लागतो. हा, आणि ते झाला, ते होऊन जो मार्केटमध्ये राहील तोच पुढे जाऊन सक्सेसफुल होईल. आणि तो एकच राहतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 100 पैकी 10च लोक राहतात. बापरे. किंवा मग 10 पैकी एकच राहतो असं. ओके. म्हणजे 1% पूर्ण सक्सेस रेट आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे जे प्रॉफिटेबल आहेत, म्हणजे जे करते जर्नीमध्ये आहेत अजून 10 वर्ष, पण त्याच्यातले पण 1% लोक जे कंटिन्युअस प्रॉफिटमध्ये आहेत. आणि आपल्या इंडियामध्ये फक्त 4% लोक आता आहेत. मला असं विचारायचं होतं, लाईक की समजा आता एक बॅचलर आहे, त्याला 10-12 हजार रुपये येतात करून, त्याला इन्व्हेस्टिंग चालू करायचं, त्यांनी कसं केलं पाहिजे चालू? त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे रिसर्च, प्रॉपर नॉलेज, एखादा चांगला मेंटर पकडावा. ओके. क्लास कोर्स चांगलेवाले जे असतील, बाहेर खूप आहेत, नाव घेऊन सांगू शकत नाही ऑन कॅमेरा. बरोबर. ते करून डायरेक्ट ट्रेडिंगला अवॉइड करायचं. पहिले लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग, जोपर्यंत मार्केट कसं वर्क होतं हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत डायरेक्ट ट्रेडिंगला उतरूच नाही. म्हणजे मी माझी चूक सांगतो की मी डायरेक्ट FNO मध्ये उतरलेलो, ती करू नये. बरोबर. लॉस घेऊ नये, म्हणजे थोडक्यात जे आहे ते नाही, लॉस होईल, लॉस सगळीकडे होणार. ओके. म्हणजे तू इन्व्हेस्टिंगला जरी केलं तरी पहिल्या स्टार्टिंगला सगळ्यांचंच लॉस होतं. म्हणजे असं कोणी नाही की जगात त्यांचा लॉस झालेला नाही. बरोबर. ते तर म्हणजे आपल्या हातात काहीच नाही. फक्त एवढंच की फ्युचर ऑप्शन्सपेक्षा ह्याच्यामध्ये लॉस कमी होतो. ओके. मग त्यांनी डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे का SIP, म्युच्युअल फंड, असं काही? ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर. आता त्यांनी दोन्ही एकदा रिसर्च करून बघायला पाहिजे की त्याला कुठलं सूट होतंय. कारण की तसं म्हटलं तर दोन्ही ऑलमोस्ट सेम. आता म्युच्युअल फंड्स ज्या लोकांना वेळ नाही, जे लोक 9 to 5 आहे, मग ते लोक म्युच्युअल फंड्समध्ये टाकू देतात की बघायचं. ज्यांना बेसिकली स्क्रीन्सवर बसायचं नाहीये, वेळ नाहीये, त्या लोकांसाठी म्युच्युअल फंड चांगले. आणि मग स्टॉकमध्ये आपल्याला टाइम जास्त द्यावा लागेल जर प्रॉपर करायचं. लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग केलं तर त्याला पण सेम तसं म्हटलं तर ते म्युच्युअल फंड सारखंच झालं. ओके. त्याला पण काय स्क्रीनवर बसायची गरज नाही. पण तुम्ही जर इंट्राडे म्हणजे डे ट्रेडिंग की जे सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत करणार आहे, ते तुम्हाला स्क्रीनमध्ये बसायला कसं ते डायरेक्ट ॲज अ बिगिनर तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. ओके. आणि मग तुझी ॲज अ ट्रेडर 9 ते 3 नंतर लाईफ काय असते, काय करतो तू त्या वेळेनंतर? आता 9 ते 3 नंतर बेसिकली माझा क्लास वगैरे चालू आहे, मी घेतो. ओके, नाईस. पण माझं असं फोकस आहे की जे आता 10th जस्ट पास आउट झालेत त्या लोकांना मला अप्रोच करायचं आहे. त्या लोकांची कम्युनिटी बिल्ड करायची आहे. म्हणजे जेवढं आपण लवकर इन्व्हेस्ट करायला सुरुवात करू तेवढं आपण लवकर पुढे जाऊन श्रीमंत, काय म्हणतात, रिच किंवा वेल्थ बनवू शकतो आपण जास्त. सो मला अशा लोकांना माझं टार्गेट ऑडियन्स असते. टार्गेट ऑडियन्स की जे अजून होतील आणि कसं की 10वी ते 12वी हे 2 वर्ष सगळे जातात. मी पण टाइमपासच केला 10वी ते 11वी. बरोबर. 12वीच्या फक्त 2 महिन्या आधी आपण अभ्यासाला बसतो. सो हा टाइम सगळं करा, पण थोडा टाइम जर आता असं सुरुवात केली इन्व्हेस्टिंग वगैरे किंवा ट्रेडिंग वगैरे, तर तुम्हाला नंतर बेनिफिशियल होईल त्याचं खूप. ओके. तर तू त्यांना टार्गेट करतो. चांगले. नंतर काय बाकी मित्रांना भेटायचं वगैरे, गप्पा टाकायची, पबजी खेळत असतो. पबजी खेळायचो, आता नाही खेळत. आता बंद केली का? बंद केली. तर मग तू लॉस झाल्यावर काय करतो? लॉस झाल्यावर डायरेक्ट लॅपटॉप बंद करून गाडीत जाऊन झोपून जायचं. दुसरं काहीच नाही. लॉस झाला, उद्या रिकवर करू, बस. किती लॉस झाले तुला आतापर्यंत एका दिवसात? मॅक्झिमम 17,000. बापरे. काय केलं तेव्हा? पण कमी आहे, पण माझ्या कॅपिटलच्या ह्याला बघितलं तर जास्त आहे. बापरे. तरी खूप आहे, म्हणजे 17,000 लॉस होणं खूप आहे. आत्ताचा इनिशियल तुम्हाला सांगितलंच किती झाला तो. हो, तो
70,000 वगैरे झाला होता तेव्हाचा. आणि मॅक्सिमम प्रॉफिट? ते आता डिपेंड्स आहे. आता ओके. जर न्यूज बेस्ड बघितलं तर 30,000-35,000 डेला झालाय. अच्छा पण डेली मी टार्गेट 5,000 to 8,000 ठेवतो. अच्छा, तेवढं. आणि मग ट्रेडिंग करून पोटा पाण्याचं भागतं का सगळं, का अजून काही करावं लागतं? तसं म्हटलं तर कधीच भागणार नाही. ते तर आहे. आपल्या काय म्हणतात गरजा कधीच थांबू शकत नाही. बरोबर. सो ह्याचं असं हेच नाही. हम्म. उत्तर नाही. किती पैसे कमवा ते कमीच पडणार आहे. कमीच पडणार आहे किती काय बरोबर. कमवा. ट्रेडिंग वाल्यांची टेंडन्सी थोडी जास्त होती का असं मला वाटते. जास्त हा, कारण की कसं आहे की ट्रेडिंग मध्ये एकदा शिकल्यानंतर तुम्हाला क्विक मनी दिसतो. बरोबर आहे. अमाऊंट पण खूप मोठी असते. आता अमाऊंट मोठी झाल्यानंतर एकाने 1,00,000 रुपये दिवसाला कमवले की लगेच जाऊन आयफोन हा, लगेच फोन कर, हॅलो थार बुक. थार बुक कर, हे कर. ते जर परत रिइन्व्हेस्ट केलं तर अजून चांगलं पुढे गोष्टी होऊ शकतील मोठ्या. आता एक प्रश्न होता की आता ट्रेडिंग फील्ड खूप नवीन आहे, ट्रेडर लोकांना कोणी पोरी दिसतं का? ते आता आपण 4 वर्षानंतर बघून तोपर्यंत काय सांगू नाही शकत. तुझा काही असा अनुभव नाही आला का? 4 वर्षानंतर अनुभव येईल, काय होईल ते बघू. चालेल, आता पॉडकास्ट आता रिलीज झाल्यावर पण येऊ शकतो मे बी, चांगलं आलं ऑडियन्स आला तर. चांगलं. बाकी अजून ट्रेडिंग सोडून पर्सनल लाईफमध्ये काय करतोस? काय आता जस्ट MBA कम्प्लीट केलंय ओके, कशामध्ये? फायनान्समध्ये. अच्छा. आता चालू आहे थोडंफार जरा एकदा इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे याच रिलेटेड. ओके. सो ट्रेडिंग आणि फायनान्स रिलेटेड. शोधतोय. अच्छा. साईड बाय साईड पण चालू ठेवणार. ओके. आणि मग फ्युचर प्लॅन्स आहेत. फायनान्समध्ये MBA, मग त्याच्यामध्ये काही शिकवतात का ट्रेडिंग वगैरेचं का नाही काय असं? MBA अख्खा स्कॅम आहे पहिले. काय रे? फक्त आता लोक लग्नाला पोरगी मिळेल MBA ची डिग्री पाहिजे बापरे, असं झालं. म्हणजे बरोबर विचारलं मी की ट्रेडरला मुलगी देतात का, म्हणजे नुसता जर ट्रेडिंग करत असेल एकदम. मला तर माहित नाही, मला तर 4 वर्षांचा एक्सपिरियन्स मिळेल त्याचा. म्हणून तू सेफर साईड साठी करून ठेवते का? सेफर साईड करून ठेवलेलं आहे की हा आहे माझ्याकडे MBA ची डिग्री पण आहे. हो. असं त्यातलं आपली इंडियन एज्युकेशन सिस्टीम थोडी जरा खूप वेगळी आहे. एवढं काय असं शिकायला मिळत नाही. स्कॅम एक डिग्री. स्कॅम म्हणजे काय, तुला काय वाटतं असं स्कॅम आहे की तू आता एक्सपिरियन्स करतोय किंवा काहीच घेत नाही काय असं काही? असं नवीन शिकण्यासारखं काहीच मिळत नाही ना. ओके, म्हणजे बाहेरून पण शिकू शकतो आपण ते. हा, आता MBA करायला साध्या कॉलेजमधनं तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये लागतात. बरोबर. त्याच्यात आता चांगले चांगले कोर्सेस आलेत की जे 1 लाखात होतात ऑनलाईन. बरोबर. ते करतात आणि पुढे जातात. उलट कोर्सेस हल्ली मला वाटतं जास्ती जॉब देऊ शकतात MBA पेक्षा. आता तर काय काय कॉलेज चांगले आहेत MBA साठी, त्यांची फी अॅन्युअली 10-15 लाख. सिम्बॉयसिस ते चांगले, पण बाकीचे आता नाही राहिले. आता हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे यावेळेस मार्केट पडलं नाही जास्त, मागच्या वेळेस खूप पडलं होतं अडानीचे स्टॉक्स वगैरे. तर मग यावेळेस का नाही पडलं एवढं, किंवा काय झालं यावेळेसच्या रिपोर्टमध्ये काय होतं? आता लोकांना कळून चुकलं की बेसिकली तो काय करायचा की पोझिशन्स ज्या स्टॉकमध्ये तो रिसर्च करतो त्या स्टॉकमध्ये तो आधीच पोझिशन शॉर्ट करून ठेवलेला असतो. ओके. सो बेसिकली त्याला आधी फॉलो करणारी लोक खूप होती, म्हणजे त्याला घाबरायची लोक. पण जसं लोकांना कळायला लागलं की नाही, हा स्वतःसाठी करतोय, सेल्फिश. ओके. की स्वतःला पैसे कमवण्यासाठी बाकीच्यांचं नुकसान करतोय. सो तो न्यूज किंवा एक रिसर्च करायचा जो की फेक असेल नसेल अजून कोर्टामध्ये चालेल नाही चालेल माहित आहे. बट आता लोकांना कळलं की तो शॉर्ट करून बसतो आधीच. सो यावेळेस त्याचा काय एवढा अफेक्ट झाला नाही अजून तरी मार्केट. ओके. मग तो नक्की रिसर्च मध्ये म्हणजे नक्की करतो काय, मागच्या वेळेस काय केलेलं? की तो आता निफ्टी 50 टॉप कंपनीज मधल्या कुठल्या तरी 2-3 स्टॉकवर रिसर्च करतो. त्यातले काय थोडेफार ॲलिगेशन्स करतो, ते फेक असतील ते खरे असल्याच्यावर केस चालतात. पण मग ते एक फिअर होते मार्केटमध्ये, कारण की त्याला आधी मानायचे, आता नाही तेवढं. सो तो मोस्टली एक टार्गेट करतो की जे इंडियातले आता श्रीमंत लोक जे आहेत त्या लोकांना तो टार्गेट करतो की ज्यांचा स्टॉक मध्ये कमी, म्हणजे स्टॉक पडल्याने त्याच्यात जास्त पैसा मिळेल अशा तो स्टॉक टार्गेट करतो. ओके. तो इल्युमिनाटी वगैरे आहे का स्टॉक? काइंड ऑफ. अच्छा. आणि बाकी मग IPO मध्ये तू कधी इन्व्हेस्ट केले का, किंवा काय असतं IPO मध्ये एकदा इन्व्हेस्ट केले, पण IPO म्हणजे एकदा झाला तर झटका नाही तर मटका असं. कारण की कोणी सांगू शकत नाही की किती वेळेला तो लिस्ट होईल, त्याची प्राइस काहीतरी सांगू असते. शकत नाही. सो मी तर थोडंसं एक्सप्लेन करतो का IPO म्हणजे काय असतं नक्की? सो IPO म्हणजे
इनिशियल पब्लिक ऑफरिंग, की Okay. जेव्हा एका कंपनीला त्यांचे शेअर पब्लिकला द्यायचे तेव्हा ते लिस्ट करतात. जसं की आता रिसेंट झालंय ओला, ओला झाला जे आता. आता लिस्ट झाल्या तो 40% वर गेलाय. बापरे. बट हे किती म्हणजे जाऊ तो झटका शकतं? लागलाय. हा, जर मला लिस्ट झाला असता IPO हम्म. तर तो माझ्यासाठी झटका झाला असता. तो हम्म. लिस्ट कोणाला कसं होतं अजून कोणाला माहित नाही, पण अख्खा तू नशिबाचा केलं होतं खेळ का आहे. अप्लाय? नाही नव्हतं केलं. नाही, अख्खा नशिबाचा खेळ आहे. त्याच्यात काहीच त्यांचा क्रायटेरिया नाही का की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे? नाही नाही, ते कोणाला लागू शकतो, मिळू शकतो, हे काही साईज त्यांचा क्रायटेरियाच नाही. क्रायटेरियाच नाही पण माहिती. असं कसं की लाईक काहीच क्रायटेरिया तेच आहे नाही ना, की त्याचा. ते कोणाला पण रॅन्डमली देऊ शकतात. असं की लकी ड्रॉ का? लकी ड्रॉ, हा लकी ड्रॉ. मज्जा आहे मग तर. झटका नाही तर मटका. म्हणजे ते गॅमलिंग होऊ शकते काइंड ऑफ, हा, की हे गॅमलिंग आहे डायरेक्ट. परफेक्ट म्हणू शकतो आपण. परफेक्ट एक्झाम्पल. परफेक्ट. आणि ॲज अ ट्रेडर तुझं 9 ते 3 मध्ये काय शेड्यूल असतं? 9 ते 3 मध्ये फक्त स्क्रीन समोर. जर लॉस झाला तर लॅपटॉप बंद करून घरी जायचं. लगेच 10 मिनिटात झालं तर लगेच. हा, बघायचंच नाही परत. मग मार्केटने किती पण बोलवू दे, ती एक म्हण आहे, उबुला की मगर जाने का नाही, तसं येते. तसं आहे मार्केट हा, एकदम. तसं जायचं नाही. एकदा लॉस झाला की झाला. पण ते वाटतं ना की अरे लॉस झालं हो, आता. पहिला वाटायचं की लॉस झाला काय करायचं. मग तेच होतं की लॉस झाल्यानंतर असं वाटतं की अरे हा चल अजून एक ट्रेड घेऊ. एक ट्रेड घेऊन बघू, प्रॉफिट झालं तर चांगलंच हा, आहे, लॉस झाला तर काय आता झालाच रिकवर आहे. करायच्या नादात परत एक ट्रेड होतो, अजून एक लॉस होतो. सो असं माझं झालंय. पण मग आता मी स्वतःवर एकदम हे केलं की मी स्वतःला सांगतो की नाही करायचं, ओव्हर ट्रेडिंग नाही करायचं. लॉस झाला, उद्या बघू काय होईल ते. ट्रेडिंग करताना किंवा इन्व्हेस्टिंग करताना काय काय स्किल्स लागतात किंवा एखाद्याकडे काय काय स्किल्स पाहिजेत? सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे डिसिप्लिन, की तुमची जी काय ट्रेडिंग सेटअप स्टाईल जे काय असेल त्यात तुम्ही डिसिप्लिन पाहिजे. म्हणजे नक्की काय स्टाईल म्हणजे आता परत स्टाईल वेगळी की एखादा बाबा इन्व्हेस्टिंगमध्ये पण मग त्याने ते त्यात डिसिप्लिन पाहिजे की बाबा रेग्युलर नाही म्हणता येत, पण चेक करावे की आपला पोर्टफोलिओ कशात आहे, काय रिसर्च सारखा करत राहायला पाहिजे त्या गोष्टी बाबतीत. नवीन गोष्टी शिकायला पाहिजे. तर आता जर ट्रेडिंग करत असेल तर मग रोज तुम्ही तुमचा काय स्ट्रॅटेजी असेल ती फॉलो होतीये का, जे काय स्वतःला रूल्स तुम्ही जे काय केलेत की बाबा ओव्हर ट्रेड करायचं नाही, एकच ट्रेड घ्यायचं, तर ते फॉलो होतोय का बघायचं. सो ते आपण एक डिसिप्लिन म्हणून बघू शकतो. ओके. आणि अजून काही? दुसरं म्हणजे पेशन्स. की पेशन्स पाहिजेच. पेशन्स असेल तर तुला मार्केट खूप काही गोष्टी रिवॉर्ड करेल. म्हणजे जसं ताजमहल एका दिवसात बांधला नव्हता, तसंच सेम एका दिवसात कोणीच प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. ओके. जसं आपल्याला MBA किंवा ग्रॅज्युएशन व्हायला 3 ते 4 वर्ष लागतात इंजिनिअरिंग, तसं तिथं मार्केटमध्ये पण तसंच आहे की तुम्हाला शिकायलाच 3 ते 4 वर्ष जातात. जर एखाद्याने तुमच्या मेंटरने तुम्हाला शिकवलं तर तो तुम्हाला 2 महिने शिकवतो. त्याच्यानंतर जे काय 2-3 वर्षाची काय जर्नी आहे ती अख्खी सेल्फ आहे. ओके. सेल्फ स्टडी म्हणतो ना, तसं येते. आणि हे करत असताना तुम्हाला तुमची जर्नल बनवायला लागते. ओके. जी की तुम्ही आज लॉस तुमचा कशामुळे झाला, प्रॉफिट कशामुळे झाला, लॉस का झाला, हे सगळं लिहून ठेवायचं असतं. आणि ह्याच्यानंतर मग आपण त्याच चुका त्याचाच अभ्यास करायचा की मग होत नाहीत. ओके. आणि मग तू या स्किल्स कशा डेव्हलप केल्या, डिसिप्लिन, पेशन्स? तेच की मी बुक बनवली होती माझी पण, की माझ्याकडनं काय चुका झाल्यात ते मी लिहून ठेवायचो. ओके. मग जेव्हा मला आता वाटायचं की असं परत एकदा ट्रेड घेऊ लॉस झाल्यानंतर, मग आम्ही आठवायचो की नाही आपण लिहून ठेवलेलं आहे, आपण आपला जो स्ट्रॅटेजी जे काही रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो करायला पाहिजे. तर ह्याला अख्खं डिसिप्लिन म्हणतात. ओके. म्हणजे तशी डिसिप्लिन ही तशी मॅटर करते. तू वर्कआउट काय करतो का याच्यासाठी, जिम वगैरे काही? मी आधी खूप करायचो, म्हणजे 1 वर्ष झालं म्हणजे जिम प्रॉपर डेली होती. तर आता बंद झाले, परत चालू करायचा विचार आहे. पण ते खूप अफेक्ट करतो सायकोलॉजीवर. ते कसं कोरिलेशन, त्याचं कसं अफेक्ट? तुमचं माइंड नीट राहतं. तुमचं जसं वर्कआउट केल्यानंतर आपलं ब्लड सर्क्युलेशन एकदम नीट राहतं. सो तुम्ही काम राहता, जास्त चिडचिड होत नाही, तुमचे काय म्हणतात आता मूड स्विंग्स होत नाहीत. सो जिम अफेक्ट होते. अजून काय स्पोर्ट्स खेळणं किंवा? आता मी शाळेत असताना क्रिकेट डिस्ट्रिक्ट लेवलला खेळायचो. ओके, मस्त. बट 10वीच्या एका टीचरने जे माझे लावले की घरच्यांना सांगितलं नाही क्रिकेटमध्ये काय करिअरच नाहीये, हेच नाहीये, त्यानंतर ते पूर्णपणे बंद झालं. मग आता फक्त रेग्युलर आपलं संडे टू संडे ग्राउंडवर सोसायटीच्या मुलांसोबत खेळतो. मी पण आधी क्रिकेट खेळायचो
8वी 9वी पर्यंत खेळलो. मग 9वीला सगळ्यांच्या घरच्यांना भूत हा. चढतं की आता हो, 9वी same, 10वी same, same, की same. आता बंद कर सगळं Same, खेळणं. same, same. मग तेव्हा माझं पण बंद करून टाकलं. Same. मग तिथनं जे सुटलं ते सगळं सुटूनच गेलं. सेम सेम आता सेम इच्छा खूप होती खेळायची परत, पण आता बाकीचं सगळं करिअर जॉब हे ते आता त्यामुळे ते परत वेळ मिळत हा, नाही म्हणजे आता. मी आधी ॲज अ क्रिकेट म्हणजे प्रोफेशन म्हणून बघत होतो, हम्म, बट त्या बाईने माझं सगळं हेच केलं. लावून टाकले. तुझं MBA इन फायनान्स झाले, तर अजून काही पुढे शिकायचं वगैरे प्लॅन आहे का? कुठली डिग्री वगैरे घ्यायचा? नाही, शिक्षण संपलं तर डिग्री नको कुठल्या. बस. तरी पण तुला आज एक डिग्री मिळणार आहे. कुठली? थांब दाखवतो. ही आमच्या गादी आणि गप्पाची एक डिग्री आहे, अरे. जी की आम्ही सगळ्यांना देतो. जे लोक गादीवर येतात बोलतात त्यांना सगळ्यांना ही डिग्री मिळते. अरे एक आणि नंबर. सगळ्यात क्विक मिळते ही डिग्री. अरे हे या सगळ्यांनाच 2 मिळते. तास बसा डिग्री. बेस्ट बेस्ट. त्याला काही वेळ लागत नाही, काय नाही. एकदम आमच्या क्रिएटर्सनी बनवली, डिझायनर्सनी. एक नंबर. कशी वाटली आता हे पहिलं घरच्यांना दाखवतो, त्यांच्याकडनं खरी रिॲक्शन येईल काय आहे ते डिग्रीची? डिग्रीची. ही खरी डिग्री दाखवतो त्यांना. ही खरी डिग्री. काहीतरी केलं ह्याच्यात. हे काहीतरी केल्यासारखं वाटतं. ते आता पेपरमध्ये फील नाही, मस्त फ्रेम वगैरे करून. येस. आणि बाकी तुझा एक्सपिरियन्स कसा होता? आज आलास, पहिल्यांदा पॉडकास्ट केली. फर्स्ट टाइम पॉडकास्ट केलाय. पहिलं भीती वाटली होती, हम्म. बट तुम्ही मला रिलॅक्स केलं जास्त, असं फिअर नाही वाटलं. माझा पण पहिलाच एक्सपिरियन्स होता. बघू आता काय होतंय. चालतंय. चालेल. Hostingचा पहिला होता पण पॉडकास्ट भरपूर केले. हा, पॉडकास्ट भरपूर केल्यात, होस्टिंगचा पहिला होता. बेस्ट. येस. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गादी आणि गुप्पा. नाही, वन टेक घेतो, थांब. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गादी आणि गप्पाच्या नवीन एपिसोडमध्ये. नाही रे, चांगला वाटत. अरे बोलून घे, आता परत घेऊ. ज्या आहे डोक्यात बोलून घेऊ. एका प्रॉफिटेबल ट्रेडरच्या जर्नीवर आहे, तर जाणून घेऊया तीच जर्नी, कशी गप्पा मारून. वन टेक.